गेल्या काही दिवसांमधला रोग जर बघितला तर फडणवीसांवरतीच दिसतोय. एकनाथ शिंदे असतील, अजित पवार असतील, हेही सत्तेत आहे, त्यांच्यावरती रोग दिसून येत नाही. त्यामुळे विधानसभेला तुम्ही फक्त फडणवीसांनाच टार्गेट करणार आहात की इतर सत्तेतल्या सर्व नेत्यांना? फडणवीस आमचे विरोधक नाहीत, शत्रू नाहीत. जाहीरपणानं प्रामाणिक मतानं सांग, विरोधक नाहीत. फडणवीस साहेबांना आम्ही शत्रू मानलेलं नाही, पण त्यांची जी पद्धत आहे ना द्वेष करण्याची मराठ्यांची, ती आता आम्हाला पटायला तयार आहे. का भाजपाचे मराठ्यांचे लोक आरक्षण घेणार नाहीत? का तुम्ही मराठ्याच्या अंगावर घालता? ही त्यांची वागणूक चांगली नाही. मराठ्यांचेच आमदार मराठ्यांच्या अंगावर का सोडले तुम्ही? याचे दुष्परिणाम इतके वाईट व्हायला लागले. ही आहेत मुंबईतली, पण इकडच्या बाकीच्या ग्रामीण महाराष्ट्र जेवढा आहे, मुंबई महानगर सोडता, हे सगळे मराठी नाराज व्हायला लागलेत की आम्हाला गरज. देवेंद्र फडणवीसांचं दुसरं काम असं आहे की ते कोणाला काम करू देत नाही, कोणत्याच मंत्र्याला आमदाराला काम करू देत नाहीत आरक्षणावर. भाजपच्या सुद्धा का बोलू नये त्यांच्यावर. आणि तुम्हाला असं वाटतं फक्त की मी त्यांनाच का बोलतो, ते करतेच ती आहेत. काही उपयोग नाही तुमचं गाडी असो, तुमची गाडी बिघडी तुम्हाला फिटरकडेच न्यावं लागणार आहे. मेन फिटरच देवेंद्र फडणवीस हे सरकार बनिणार. याचा नट बोल्ट त्याला बसीन, त्याचा नट बोल्ट याला बसीन. हां, मेन फिटरच देवेंद्र फडणवीस. त्यांच्या हातात ते आरक्षण द्यायचं नाही द्यायचं, शेतकऱ्याचे प्रश्न सोडवायचे नाही सोडायचे. माझी विनंती आहे, मला आजच्या प्रेसच्या माध्यमातून देवेंद्र फडणवीस साहेब, मला राजकारणात जायचं नाही, माझ्या समाजात सुद्धा जायचं नाही. आमच्या ठरलेल्या सगळ्या मागण्या मंजूर करा. ते राजकारण तुम्हाला लकला, पण तुम्ही नाही दिलं आणि कोणी जर आम्हाला म्हणलं तर जरांगे पाटील आता राजकीय बोलायला लागले तर मी 100% बोलणार. आता तुम्ही आरक्षणावर बोलणार नाहीत, देणार नाहीत, तर मी राजकारणावर बोलल्याशिवाय सोडणार. ही विनंती. धन्यवाद. मुख्यमंत्री आज 12 ज्योतिर्लिंगाला येत आहेत, तुम्ही ज्योतिर्लिंगाला जातात. मुख्यमंत्र्यांनी ना भीमाशंकरचरणी काय सद्बुद्धी मिळावी आणि तुम्ही काय मागणं मागणार? तिथं गेल्यावर सांगतो ना, तिथं गेल्यावर मागा लग्न त्यांच्या चरणी गेल्याच्या नंतर. पण हे काय ते आता काय एखादी आलं आहे विनाकारणच. आता आम्हाला माहीत पण नव्हतं हे काय विषय आहेत. काही रात्री माहीत झालं, आपल्या साहेबांनी सांगितलं की ते येणार आहेत त्याच दिवशी. आता आमचा टाईम मला वाटतं 2चा आहे. आमचे रस्त्याने बी लय मोठे कार्यक्रम आहेत. नाही आमचे कार्यक्रम ना, आमचे नियोजित कार्यक्रम आहेत. आता आम्ही थोड्या वेळात आमच्या नियोजित कार्यक्रमाला निघणार. कार्यक्रम करत करत आम्ही भीमाशंकरला येणार.